नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमी आहे शिवसेनेची. शिवसेना उबाठाला पुन्हा मोठं खिंडार पडणार असं दिसतंय. याचं कारण आहे ठाकरेंचे 5 खासदार लवकरच आपल्या पक्षाला रामराम ठोकणार आहेत असं कळते. हे खासदार मराठवाडा आणि विदर्भातले आहेत. यामध्ये मुंबई परिसरातली एकही खासदार नाहीये. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यंदा पूर्णत्वास जाणार असं वाटण्याचं कारण आहे. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य. ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांची रविवारी एक बैठक घेतली. या बैठकीला हे 5 खासदार उपस्थित नव्हते. या बैठकीमध्ये ठाकरे म्हणाले, कोणी जात असेल तर जाऊ देत, मी थांबवणार नाही. आजचा दिवस माझा नाहीये, पण माझे कार्यकर्ते माझी ताकद आहे. ठाकरेंचं हे विधान खासदार सोडून जाणार याची पुष्टी मानलं जाते. आता ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या कबुली दिली असली तरी संजय राऊत यांनी मात्र असं काहीही नसल्याचा दावा केलाय. ते 5 खासदार कोणत्या ना कोणत्या कारणानं आले नाहीत. ती कारणंही राऊतांनी सांगितली. बघूयात. ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या मुलाची प्रकृती ठीक नव्हती म्हणून आले नाहीयेत. भाऊसाहेब वागचौरे पत्नीची प्रकृती बिघडली म्हणून आले नाहीत. शिर्डीचे खासदार आहेत. नागेश पाटील अस्तीकर हिंगोलीचे खासदार मुलाच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे आले नाही. संजय देशमुख यवतमाळ कौटुंबिक कारण देऊन ते आले नाहीत. संजय जाधव परभणीचे खासदार कौटुंबिक कारणामुळे आले नाहीत. आता याच विषयावर संजय राऊत आणि उदय सामंत यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात. लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक अशी उपद्व्याप करत असतात. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं. ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. अजिबात नाही, अजिबात नाही. वाघ मोकळा जंगलामध्ये फिरताय. ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जात आहे, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही. युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते किती नव्हते तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत. आता कुणाला जर असं वाटत असेल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणं ही फक्त त्या 5 खासदारांची गरज आहे, तसं नाहीये. शिंदेंना सुद्धा त्यांची तेवढीच गरज आहे. याचं कारण आहे दिल्ली मधली राजकीय समीकरणं. बघूयात. तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या फूट पडली आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरला वेग आलाय अशी चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांमुळे शिंदेची दिल्ली मधली बार्गेनिंग पॉवर बऱ्यापैकी घटली आहे अशी ही चर्चा आहे. आता एनडीए मध्ये शिवसेनेचं महत्व जर कायम ठेवायचं असेल आणि त्यायोगे महाराष्ट्रातलं महत्व कायम ठेवायचं असेल तर त्यासाठी ऑपरेशन टायगर हे शिंदेसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी ते हे धडपड करतात. मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक हे जर मंजूर व्हायचं असेल तर त्यासाठी एनडीएला 2/3 इतकं संख्याबळ गरजेचं आहे. त्यामुळे जितके खासदार ज्या पक्षाकडे जास्त तितकं एनडीए मध्ये त्याचं महत्व जास्त. आणि म्हणूनच याचसाठी ठाकरेंचे खासदार शिवसेनेमध्ये घेण्याचे प्रयत्न शिंदेंकडून केले जात आहेत का हा सवाल आहे. आता राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी या सगळ्या घडामोडींचं नेमकं काय विश्लेषण केले पाहूयात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फोडून
किंवा त्यांचं मनपरिवर्तन करून आपल्या पक्षात आणणं आता ही एनडीए किंवा भाजपपेक्षा अधिक एकनाथ शिंदेची गरज झालेली आहे का, असंही आता राजकीयदृष्ट्या अर्थ काढला जात आहे. याचं कारण असं आहे की एनडीए म्हणून जे संख्याबळ आहे ते ह्या तृणमूलच्या बदलामुळे वाढतंय. ते कदाचित पुढल्या काळात अन्यही कोणत्या प्रादेशिक पक्षांमधनं ते बळ वाढण्याची तरतूद केली जात असावी, शक्यता ती नाकारता येत नाही. ज्या प्रकारचं राजकीय वातावरण आहे आणि अजून इंडिया आघाडी म्हणून जे एक समर्थ नेतृत्व विरोधी पक्षाचं करण्याची स्थिती लागते, जो एक समजूतदारपणा राजकीय दाखवायला लागतो, तेवढं काही काँग्रेसकडनं दाखवलं जात नसल्यामुळे प्रादेशिक पक्ष तिथून बाहेर पडल्यावर एकतर स्वतंत्र राहावं लागेल किंवा भाजप बरोबर राहावं लागेल अशी स्थिती आहे. आणि मग संपूर्णतः भाजपच्या वैचारिक भूमिकेवर जाण्यापेक्षा समान किमान कार्यक्रमावर जाण्यात काय हरकत आहे, आणि त्यातून आपलं राजकीय जे काही आवश्यक गोष्टी लावाव्या लागतात, मतदारसंघातली कामं, पक्षांतर्गत कार्यकर्त्यांना पाठबळ देणं, अनेक विषय असतात, ते लावू शकतात असा विचार केला जातो. त्यामुळे आता भाजप आणि एनडीए मजबूत होत असेल तर आपलं संख्याबळ वाढलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची प्राथमिकता असणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच कदाचित आता ह्या ऑपरेशन टायगर म्हणून ज्याला बोललं जाते त्याला गती दिली जात असावी.